लक्झरियस आहे गाईज की असं वाटतं कुठं आलोय आम्ही का रे. एकदम लक्झरियस. बोलती बंद झाली. एवढं सुंदर आहे. त्यांना विचारू आपण. प्राईस जा विचारून ये. चल ना चल. 2,40,000. 2 लाख Basic starting price is 10 lakhs. 10 लाख. तुझ्या हातात ते घड्याळ सेम. सेम यार. असं घड्याळ ते 10 लाख कोण दिलेचे ब्रो यार. आपण काहीतरी मिस करतोय लाईफ मध्ये. हे बघा इंडिया या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इतकी गर्दी बॉस आज पॅक आहे. आम्ही बाहेर आलेलो आहोत या मॉल मधून ज्या ठिकाणी वेडिंग झाली. बाहेर मस्तपैकी असे बॅनर्स लावले होते खूप डेकोरेटिव्ह बघू शकता. आणि आता एक्झिट करतोय फायनली. आता आमचा प्लॅन आहे जिओ वर्ल्ड प्लाझा या ठिकाणी जाण्याचा. आय गेस इकडूनच जावं लागेल. या ठिकाणी आहे धीरूभाई अंबानी स्क्वेअर. त्याच्याच या ठिकाणी होता त्या मुकेश अंबानी यांचा कल्चरल सेंटर. सो ते झालेलं आहे बघून. बाकी आता बाहेर आलोय. बाहेर थोडस गरम गरम होतं. आतमध्ये फुल एसी होता ना. शिल्ड मस्त वाढत होतं. जिओ वर्ल्ड प्लाझाला ज्या ठिकाणी खूप मोठे मोठे ब्रँड्स आहे आणि ते ब्रँड्स मध्ये खूप काही काही गोष्टी आहेत. जर तिथे फूड स्टॉल पण असेल वरती तर तोही दाखवतो. सो चला. एंट्रीला तिकीट विचारता जर नसेल तर जात नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी 2 जणांना आमच्याकडे 2 एक्स्ट्रा तिकीट होते ते विकून दिले. जास्त नाही घेतले. गौरव खूप चांगलं काम करतोय. त्याच्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा. नाही भाई किधर नाही. अरे सारखे रिक्षा वाले बघा होता. आता मी जिओ वर्ल्ड प्लाझा मध्ये एंटर करत आहोत. बघूया काही तिकीट वगैरे विचारता का. वर्ल्ड प्लाझा फ्री आहे. वर्ल्ड प्लाझाला आलोय आम्ही. इतका सुंदर इतका लक्झरियस आहे गाईज की असं वाटतं कुठं आलोय आम्ही का रे. एकदम लक्झरियस. टाइल्स पण बघा. बोलती बंद झाली. एवढं सुंदर आहे. फर्स्ट टाइम बघितलं यार गाईज एवढं सुंदर काहीतरी. म्हणजे शब्दात व्यक्त करू नाही शकत आणि कॅमेरा सुद्धा जस्टिस करू नाही शकत की किती सुंदर हा जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल. आणि हे समोरचं हो माय गॉड असं वाटतं मार्बल आहे. त्याच्यामध्ये लाईट्स यार खतरनाक. सर्व एक नंबर क्वालिटी यार. खूप खर्च केला आणि या ठिकाणी खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत. लाईक गौरव लाईव्ह. गौरव लाईव्ह वरती जाऊया चलो. असं तुम्हाला म्हटलं होतं मोठ्या लोकांना फुल गोल्डन कलर आवडतो. सो हे बघा गोल्डन लिफ्ट गोल्डन रिलिंग्स. मुकेश अंबानीच गोल्डन माणूस. सोनं बघण्याची सवय मग त्याला गोल्डनच पाहिजे सगळं. हा मोठ्या लोकांचं तेच काम आहे. जगातली सर्वात मोठी लिफ्ट बसवली गाईस तिथं तुम्ही नीता अंबानी कल्चरल सेंटरला. खतरनाक. चलो वरती झुंबर बघ. बघतच राहू आपण. असं आहे एक्सपेन्सिव्ह बेस्ट. आता आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे ब्रँड्स आहेत या ठिकाणी. थोडंसं इथं वेटिंग आम्ही बसलो होतो थोडा वेळ. आतमध्ये पण बघू शकता किती खतरनाक आहे. हो आता वरती जाऊ बघूया फूड कोर्ट आहे का. आणि मग काहीतरी असेल तर खाऊन घेऊ. चलो भूक लागली यार. पॉवर बँक. मोठे मोठे ब्रँड तर लाईफमध्ये खरंच मी पहिल्यांदा बघितले. बघा त्यांचे शोरूम बघा पूर्ण ग्लास आहेत आणि फक्त या पर्स ज्या आहेत त्या डिस्प्ले केलेल्या आहेत. हे आजूबाजूचा क्राऊड तुम्ही बघू शकतात. आणि या ठिकाणी मो वा म्हणून आहे. या ठिकाणी बॅगचे हँडल्स वगैरे कस्टमाइज बॅग बनते आय थिंक. हे बघा सर्व पीसेस आहेत त्या ठिकाणी. एक नंबर खतरनाक येणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप अमीर आहात तर देन एकदा नक्की विजिट करा. आणि तुमचे सगळे पैसे इथं तुमचा जो समज आहे अमिरीचा तो इथं काढून टाका. खरंच यार एक गोष्ट म्हणजे जर बघितलं ना हजारो लाखो मध्ये असेल ही बॅग सुद्धा. इव्हन अरे बॅगचे विचार कर. बॅग आणि गॉगलचे शोरूम किती. आणि इथं बघा तुम्ही बघू शकता शूजचं जे शोरूम आहे केवढं मोठं आहे. बॅली नावाचं. गुच्ची. तिची प्राइस किती त्यांना विचारू आपण. प्राइस जा विचारून ये. चल ना चल. मी खाली कॅमेरा करतो. 2,40,000. 2,40,000. 1,40,000ची बॅग आहे. म्हटलं होतं जर तुम्ही खूप आबीर असाल तुम्हाला वाटत असेल तर देन विजिट जिओ वर्ल्ड प्लाझा. तसं नाही यार आपण ज्या गोष्टी वापरतो त्या पण योग्य आहे. परंतु या गोष्टी युरोलेक्स. ओ माय गॉड.
याचं खूप नाव द असतं. वॉच डिस्प्लेज आर फॉर एक्झिबिशन. त्याचं नाव खूप आहे ना. कालच आपली विषय झाला रोलेक्सचा. रोलेक्स. चलो अरे पण आपण ब्रँडच पाहिलं आले का, मला एवढी काही मजा येत नाही. मला पण मजा नाही. अरे बघ पण मला हे लय भारी वाटलं. गाईज एवढं मोठं दुकान आणि कपडे बघा. आपल्याकडे दुकान छोटं असतं पण कपडे भरपूर असतात. मला हे कळत नाही तरी लोक कसं काय घेतात यार. म्हणजे किंमत जास्त ठेवली तर वस्तू चांगली होती का, मला हे समजत नाही. जर असं होत असेल तर मलाही सांगा. मग आपण पण जे काही बिझनेस करतो त्याच्या किंमत वाढवायला वाढून सांगायला. असं मस्त वेगळी चकाचक दुकान करायचं आणि किंमत वाढून सांगायची. मग ब्रँड बनतो का? क्या बात आहे यार. हे दुकान बघ ना, खतरनाक. शॉप मध्ये चालू आहे. एक गाडो अंकल होते, त्यांनी सांगितलं तर करोडोचे घड्याळ भेटतात. सो मी ब्लॉग खाली होतो, हा विचारल प्राइस तुम्ही ऐका. These kind of watches which we get every month. So in every month, yeah, but not a particular that. I You will receive put up there the dial. basic starting price is 10 lakhs. 10 lakh. If you want to know more about the prices and the guides, we have official website. The highest price. That also you will get it. You can configure that. There is no highest limited price for us. We can go to 10 lakhs, we can go to 7 lakhs. Thank you. दहा लाखाचा घड्याळ. अरे भाई आपण इथं 10 लाखाचं आणि इथं 10 लाखाचं लोक घड्याळ घालतात. आणि हायएस्ट प्राइस विचारली तर हायएस्ट प्राइस जी होती ती होती माझ्या मते 1 मिलियनच्या पुढे पण जाऊ दे. 10 करोड पर्यंत पण त्यांच्याकडे घड्याळ होते. नाही ते म्हणतात मी आता आमचा घड्याळाची प्राइस हा. एवढं. आणि ते एक कस्टमर आले होते, तू बघितलं का? हा पाहिलं. ते विकत घेत होते यार. म्हणजे ते बोलले वेटिंग नव्हते ते लिटरली. यार मलाही समजत नाही, असं काहीतरी करावं लागलं आपल्याला पण किंवा आपला पण एवढा दबदबा झाला का. ऍक्च्युली एवढं काहीच नसतंय. मी तुला वाटतं एवढं घड्याळासाठी एवढी वेटिंग काय यार, नुसतं त्यांनी लावून अरे ठेवलं. फक्त कंपनीच्या नावाखाली एवढं महाग विकतात. अरे मला काहीच वाटलं नाही गाईज. तुम्ही बघितलं असेल नॉर्मल आपलं सेम घड्याळ तुझ्या हातात ते घड्याळ सेम. सेम यार. असं काहीच घड्याळ फरक ते 10 लाख कोण दिलेचे. जे लोक अमीर असतात त्यांना पैसे खर्च करायचे कुठे समजत नाही, ते करतात. आता याची प्राइस किती असेल जाऊ दे, विचारण्यात अर्थ नाही. मला माहिती ते महागच असणार आहे. मस्त आहे पण सुंदर आहे. हा ते 11,000 रुपयाचा नुसता गॉगल होता इथे. हे बघा, हा त्याचे गॉगल आहे 10 ते 11,000 रुपयाचा आहे. सच रिच. खरंच यार गाईज, तुम्ही जर हा ब्लॉग बघत असेल ना, जर तुम्ही मुंबईला आले तर नक्की एकदा BKCच्या जिओ वर्ल्ड प्लाझाला एकदा व्हिजिट करा. खरंच तुम्हाला एक वेगळी पॉझिटिव्ह आहे. मला हे खूप आवडतं. इंटिरियर बघू, खूप महाग असेल, वेगळंच प्रकारचं इंटिरियर बघू. चल हे बघा गाईज किती सॉफ्ट आहे बघू. वा वा वा. आपले हात खूप काळे दिसते याच्यासमोर. जबरदस्त फर्निचर आहे. चल बोर आहे यार, काही नाही विशेष. चलो बोर वाटत होतं काहीच, आम्ही निघालोय. कारण काही एवढं विशेष नाही, बेसिक फर्निचर आहे. बघू शकता असं फर्निचर. तर चल आता खूप भूक लागली. अरे इथून जाऊन जायचं. चल नाही पुढं पाहून येऊ. मोठे ब्रँड आहे यार, नक्की या गाईस तुम्ही. अंबानीच्या वेडिंग पेक्षा मला तर खरंच हे पाहून आणि प्राइस ऐकून मी घाबरलो. आता मी मॉलच्या बाहेर आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसं मस्तपैकी डिझाईन केलंय. त्या ठिकाणी लिहिलेलं पण आहे की कोणतं काय किलोमीटर आहे. आता लंडनचे आहे हे 10,777 किलोमीटर आहे. खतरनाक मस्त बनवलेलं आहे. आणि या ठिकाणून जे गेस्ट येत आहेत ना, गेस्ट म्हणजे कस्टमर सुद्धा असे मोठ्या गाडीमध्ये मर्सिडीज लक्सेस मधून उतरताय. काय अमीर आहे असं वाटतं यार. आपण ओझर नाशिकला राहतो, आपल्याला वाटतं आपण खूप मोठे, बट इथं आल्यानंतर कळतं काही की जग खूप मोठं आहे आणि खूप स्पेंड करतात लोक. आपण तर काहीच स्पेंड नाही करत. आपण काही हजार आपण करतो कशासाठी? आपल्या स्वतःच्या जीवासाठी. आपण काहीतरी केलं पाहिजे. मला वाटतं अजून खूप मोठं जग आहे ना. आपण नाही काय ते एक्सपीरियन्स डिझायर तरी घेतलं. अरे यार ते लोक 10 लाखाची घड्याळ घेतात. घड्याळ पाहिजे. आपण 10 लाख कमवायला किती वेळ लागतो आपल्याला, आणि ते 10 लाखाची घड्याळ घालतायत. हे बघा तुम्हाला दाखवत आता थोड्या वेळात. कोणी जर गेस्ट आले ना, ते लक्सेस बघा किती जबरदस्त आहे.
यार सर्वांनी असं मुलांनी एक्सपिरियन्स केला पाहिजे. त्याच्याने ना आपल्याला जर नाशिकला राहून वाटतं आपण खूप मोठे, पण इथं आल्यानंतर कळतं की बॉस आपण काहीच नाही. आणि कळतं आपल्याला रियालिटी काय, लोक कसे जगतात आमिर लोक. त्याच्याने आपल्याला पण एक अजून हे भेटतं इन्स्पिरेशन. आता दाखवतो गोष्टी चांगलं चांगलं जसं वातावरण आपल्याला भेटेल ना, जशा लोकांमध्ये आपण राहू तसं आपण बनू. जर कोणी आलं ना मस्त डोर उघडतात, त्यांना नमस्ते करतात, त्यांची एंट्री. ब्रो यार आपण काहीतरी मिस करतोय लाईफ मध्ये. हे बघा ते आले, त्यांचा डोर बंद होईल आता. हे बघा नमस्ते करतात, निघून जातात. ते 3 जे सरदार जे दिसत आहे ना, ते त्याच्यासाठीच आहे, सर्वांचे डोर ओपन करायला, डोर बंद करायला. एकदम कॅमेरा जस्टिस नाही करू शकत. इकडून अशा कार्स येत आहेत, मर्सडीज, BMW, सगळ्या मोठ्या मोठ्या ब्रँड्सच्या. ते लोक उतरतात, गाडीच्या डोरला पण हात लावत नाही. दरवाजा उघडणारा वेगळा, बंद करणारा वेगळा. त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन जातो आणि ते नंतर मध्ये रोलेक्स, गुची वगैरे घ्यायला जातात. म्हणजे आता खूप वेटिंग आहे बघ. खालीपर्यंत गाड्या लागल्या. चला आता निघू आपण. आता आमचा प्लॅन आहे की कुर्ल्याला जाऊ, काहीतरी खाऊ, अँड देन मरीन ड्राईव्ह बघून घरी जाऊ. काही आता आम्ही BKC पासून कुर्ल्याला आलेलो आहोत. या ठिकाणी लंच करणार आहोत. चलो. जिओ वर्ल्ड सेंटरला एवढी लक्झरी बघितली. आणि आता हे बघा शालीमार नाशिकचं. शालीमार नाही काहीच, एक कुर्ला आहे. कुर्ला रेल्वे स्टेशनकडे चाललो आहोत, एकदम भीड भडक्या एरियामधून. चलो जेवण वगैरे करून स्प्राईट वगैरे करून आम्ही आता चाललोय. टायमिंग झाला, किती वाजले बघ बरं. 4:16. 4:16 झाले आणि 6:15ची आमची ट्रेन आहे नाशिकची. आपल्याकडे जवळपास 2 तास आहे. 2 तास. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत CSMT स्टेशनला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर आलेलो आहोत. आणि आता आम्ही जात आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी, जे की आहे ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया. मरीन लाईन्स तर थोडं साईडला असते, याला जायची फार इच्छा होती. खास याच्यासाठी चाललोय. 1 तास आहे आमच्याकडे फक्त. 1 तास पूर्ण कव्हर करू, परत घरी निघू. म्हणजे जवळपास 10-10:30ला घरी पोहोचून घरची पण खुश होतील की लवकर आले मुलं. मजे गेटवे ऑफ इंडियाला जायचं आहे. आणि तर जे टॅक्सी आहे शेअरिंगमध्ये जाता, अजून 2 कस्टमर भेटत नाही, त्याच्यामुळे थांबलोय. बाकी हा पण उबर ओलावर चेक करतोय. चला. गरम इतकं होते ना लिटरली. या गाडीत जायचंय का भाऊ, आता गर्दी जास्त असली तर नको. आम्ही उतरून आलो ना या ठिकाणी. बघा हा जो रथ दिसतोय त्याला व्हिक्टोरिया गाडी म्हणता. काय म्हणता हे बघा, असं किती सुंदर आहे. ओ माय गॉड, काय बघायला भेटलं आज आहे ना, भारी भारी. आणि डबल डेकर बस AC वाली, ती बी इलेक्ट्रिक आहे बघा. भारी ना, मस्तच. चलो. गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इतकी गर्दी. बॉस आज काढलं आदित्य, सॉरी. हे बघा क्राऊड पूर्ण पॅक आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहे ताज हॉटेल, अरेबियन सी. आणि आज संडे असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी. पूर्ण इथून तिथून लाईन आहे बघा. तर मित्रांनो आता आम्ही CSMT स्टेशनला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडं इंजिन जोडण्याचं काम चालू आहे. काय गाईज, आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. जवळपास संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आता आम्ही ही जी ट्रेन आहे ही पंचवटी एक्सप्रेस आहे, याच्याने आता चाललो आहोत नाशिक रोडपर्यंत. सो खूप छान जर्नी झाली. खूप गरम होते. आणि ही ट्रेन जी थांबली ना पुढे, तर त्या ठिकाणी एक माकडाचा ॲक्सिडेंट झाला होता. मंकी चा ॲक्सिडेंट झाला होता.
ट्रेन सोबत. सो शूट नाही केलं, अलाउड नव्हतं. सो ट्रेन त्यामुळे थांबली. कदाचित लवकर होईल का नाही काय माहिती. इंजिन पण जोडायचं बाकी अजून. सो चाललोय D8 मध्ये. गाईस फायनली आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आणि आता निघत आहोत बघू शकता. तर मित्रांनो फायनली आता आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. सो चला, छान झाला प्रवास आहे ना. म्हणजे 7ला निघालो आणि 9:30ला घरी. म्हणजे आता अजून 20 मिनिटं लागेल. सो गाईज मस्तपैकी नाशिक रोडची अंडा भुर्जी खाऊन आता आम्ही पार्किंग मधून गाडी काढून घरी निघालो आहोत. एकदम मस्त प्रवास झाला, छान. घरी पोहोचल्यावर तुम्हाला भेटतो. फायनली आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडले असेल तेवढे एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा अंबानीच्या वेडिंगचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जा बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.